उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहे, त्यासोबत उद्योजक असून त्याच्यासोबत बैठक घेणार आहे। तत्पूर्वी आपल्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत जी आहेत। खरं तर आज उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत। काय नक्की उपाययोजना असणार आहे, कारण चाकणच्या औद्योगिक वसाहत मोठी मानली जाते, या ठिकाणी समस्यांचा पडा आहे। हाच प्रश्न तुम्ही मला 8 दिवसापूर्वी केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माननीय उपमुख्यमंत्र्यांची जरी ऑनलाईन बैठक असली तरी देखील आम्ही फील्डवर जाऊन काम करणार आहोत आणि त्या कामाला सुरुवात झाली। ते काम कशा पद्धतीनं आहे त्याच्यापेक्षा जलद गतीनं होईल यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चाकणमध्ये येत आहेत। आता ते मुंबईमधून निघालेले आहेत। येत्या 1.5 ते 2 तासामध्ये ते चाकणमध्ये पोहोचतील। त्यांनी स्वतः जी टेक्नॉलॉजी सांगितलेली होती प्रिकाशची, त्याची पाहणी देखील ते करणार आहेत। RMCनं खड्डे कशा पद्धतीनं भरले जातात ते देखील भरणार आहेत। MIDCचा देखील आढावा ते घेणार आहेत। मी आल्या ताबडतोब MIDCचा आढावा देखील घेतलेला आहे। त्याच्यामुळे युद्धपातळीवर काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि आमचे जिल्हाधिकारी दुडीने जे सांगितले की 10 महिन्यामध्ये आम्ही एक सकारात्मक टप्पा गाठू, त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे। एकंदरीत जो नवीन तंत्रज्ञान तुम्ही वापरताय ते तंत्रज्ञान कसं असणार आहे आणि किती कालावधी त्यासाठी लागू शकतो? नाही, हे तंत्रज्ञान प्रिकाशचं आहे। जशा इमारती पटपट आपण बांधतो तशा पद्धतीनं रस्ते पटपट करण्याचं हे तंत्रज्ञान आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची सगळी कार्यवाही सुरू झालेली आहे। पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यासाठी गुलाबराव पाटील साहेब पुढच्या आठवड्यामध्ये चाकणमध्ये येत आहेत। त्याच्यानंतर घनकचऱ्याचा प्रकल्प असेल तर PMRDAला आम्ही ऑलरेडी MIDCची जागा जी देण्याचं कबूल केलं होतं त्याचं पत्र देखील दिलेलं आहे। सबस्टेशनसाठी जागा द्यायचं निश्चित केलं होतं त्याचं देखील पत्र दिलेलं आहे। तात्पुरत्या स्वरूपाचं चाकणमध्ये जे ओपन स्पेसेस आहेत ते पार्किंगसाठी द्यायच्या होत्या त्या देखील मी ऑर्डर काढलेल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्यावर सकारात्मक विचार करूनच आपण निर्णय घेतोय, कारण चाकण MIDC ही देशातली सगळ्यात मोठी उद्योजक असणारी MIDC आहे। जवळजवळ 5,500 ते 6,000 उद्योजक ह्या ठिकाणी काम करतात। मोठमोठी अँकर युनिट महिंद्रासारखी जी 600 एकरमध्ये आहेत ते देखील चाकणमध्ये आहेत। हुंदाईचा प्रकल्प चाकणमध्ये आहे। अजून मोठमोठे प्रकल्प आहेत। तर या संदर्भामधली सकारात्मक भूमिका जी सरकारनं घेतलेली आहे त्या सकारात्मक भूमिकेतनंच आम्ही पुढे जातोय। MIDCचे जे रस्ते आहेत ते 10 महिन्यापर्यंत नाही, आम्ही 6 महिन्यातच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि जादा जर पैसे लागणार असतील तर त्याचा देखील निर्णय आता माननीय DCM साहेब इथं आल्यानंतर होईल। खरं तर 8 दिवसापूर्वी तुम्ही या ठिकाणी आला होता, बैठक घेतली होती, उद्योजकांसोबत बैठक घेतल्यानंतर काय नक्की त्यांना आश्वासन देण्यात आलं? उद्योजकांचं काय म्हणणं आहे? नाही, उद्योजकांचं काय म्हणणं आहे, मी इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी टाकलेला व्हिडिओ आपण ऐकला असेल की उद्योजकांचं म्हणणं हेच आहे की आम्ही कुठच्या पक्षाकडे बघून काम करत नाही आहोत। आम्ही चाकणच्या उद्धारासाठी, स्वच्छतेसाठी आणि कोंडीमुक्त चाकण करण्यासाठी काम करतोय। त्याच्यामुळे कुठच्याही राजकीय कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी इथे येऊन राजकारण करू नये ही त्यांची भूमिका आहे। आता मी कृती समितीच्या सगळ्या मंडळींना भेटलो, त्यांनी देखील आनंद वाटला की त्यांनी सांगितलं की MIDCचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, ते देखील सगळे सहकार्य करत आहेत। त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये राजकारण कोणी आणू नये आणि ही आमच्या दृष्टीनं अतिशय समाधानाची बाब आहे। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की आज उपमुख्यमंत्री येथील, कशा प्रकारे आजचा दिवसाचा आढावा असणार आहे? उद्योजकांसोबत बैठक झाल्यानंतर काय नक्की एकंदरीत करतील? नाही, आता उपमुख्यमंत्री साहेब मुंबईवरनं निघालेले आहेत। प्रिकाश जिथं पहिलं केलं जातं त्या ठिकाणी प्रिकाशच्या इथं माननीय शिंदेसाहेब भेट देतील, रस्त्याची पूर्ण पाहणी करतील, काही बॉटलनेक जे झालेले आहेत चौकांचे ते बघतील आणि मग इथे येऊन लोकप्रतिनिधींशी आणि इथल्या नागरिकांशी चर्चा करतील। नक्की ज्याबद्दल पाहिलं की खरं तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील, ते उद्योजक असतील त्यासोबत या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यासोबत चर्चा करतील। मात्र एकंदरीत पाहिलं की जी नवीन तंत्रज्ञान प्रणाली या ठिकाणी अंमलात आणलेली आहे त्याच्यासुद्धा या ठिकाणी ते पाहणी करतील। मात्र एकंदरीत पाहिलं की ज्या पद्धतीने चाकण औद्योगिक वसाहतीमधील जी समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रशासन सध्या सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावरून सुशांतराव स्वामी सुनले, TV9 मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।